आपण तर का मागं राहायचं. आता ट्रेंडिंग चालू आहे ही चकलीची मसालेदार रेसिपी. तर घेतला आहे मिक्सरचे जार, त्यामध्ये घालायचे खजूर, मीठ घालायचं, लाल काश्मीरची पावडर आणि हा लिंबूचा रसना पिळायचा आणि त्यामध्ये घालायचं हे सगळं पातळ होण्यासाठी, बारीक होण्यासाठी अगदी अर्ध फुलपात्र पाणी आणि ह्याची प्युरी करून घ्यायची. केली आहे ना अशीच बघा. घ्यायच्या चकल्या कुठल्याही आपल्या दिवाळीत राहिलेल्या कुरकुरी चकल्या असल्या तरी सुद्धा चालतात किंवा दुकानातनं घेतल्या तरी सुद्धा चालतात. ह्या चकल्या घ्यायच्या आणि त्यावर घालायचं हे केलेलं मिश्रण सगळं आणि घ्यायचं मिक्स करून आणि लगेचच खायचं. बोटे नाही, बोटं सुद्धा कापून खायला एवढी छान अशी ही मसाला चकलीची रेसिपी आहे. मला वाटलं असंच ट्रेंडिंग चालू आहे, असंच व्हायरल व्हायला लागले, पण खरंच एकदा करा आणि खाऊन बघा. छान लागलं आहे. एकदम गोड, तिखट, आंबट सगळ्याचा स्वाद लागतो या चकलीला. चकली मात्र कुरकुरीत असली पाहिजे. कुरकुरीत चकलीचा वापर करूनच करा, म्हणजे छान टेस्ट येते आणि लगेच खावा मऊ पडायच्या अगोदर. आणि असंच सोनाली किचन पाहत राहा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका.